एकाही रुपयाचा कर थकीत नाही असं रुग्णालयानं सांगितलं। मात्र थकीत 22 कोटी 2 दिवसांमध्ये भरा, नाहीतर जप्तीची कारवाई करू अशी नोटीसच महानगरपालिकेनं बजावलेली आहे। पाहूयात रिपोर्ट। पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। एकही रुपया महापालिकेचा कर थकीत नाही म्हणणाऱ्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महापालिकेने 22 कोटींची नोटीस पाठवली। 2 दिवसात कराची रक्कम भरा, नाहीतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर जप्तीची कारवाई करू असा थेट आदेशच पुणे महापालिकेनं पारित केला। 2024 ते 25च्या अखेर कराची थकबाकीची रक्कम 27,38,62,874 रुपये इतकी आहे। पण 2016 ते 17 या वर्षातील कर आकारणीवरून रुग्णालय ट्रस्ट कोर्टात गेले। आता इतर थकबाकीची रक्कम 22,06,76,081 रुपयांची नोटीस पाठवून 2 दिवसांची मुदत दिली। हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील। 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते। करेक्ट 5-10 हजार रुपयासाठी। आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो, त्याची नोकरी गेलेली असते, EMIचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो। तो या देशाचा इमानदार नागरिक आहे, त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि 27 कोटी रुपये उडवले, तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही। आणि आज निर्णय उशिरा का होईना पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हल्लं, देव पावला बाबा। 10 लाख ॲडव्हान्स भरू न शकल्यानं उपचार नाकारल्यानं ज्या गर्भवती ईश्वरी भिसेचा मृत्यू झाला त्या प्रकरणात दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आल्याची माहिती आहे। धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्यात रुग्णालय दोषी आणि आरोग्य विभागाच्या समितीनेही रुग्णालयावर ठपका ठेवला। त्यामुळे पुढच्या 2 दिवसात 10 लाखांची मागणी करणारे डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे। पण नेमकी कारवाई काय होणार? डॉक्टरीचं रजिस्ट्रेशन रद्द होणार की गर्भवतीच्या मृत्यूसंदर्भात गुन्हा दाखल होणार? घैसास यांनी स्वतःच त्या ठिकाणी राजीनामा दिला, पण फक्त राजीनामा हा महत्त्वाचा नाहीये। त्या ठिकाणी जे कल्प्रिट आहेत, डॉक्टर घैसास असतील किंवा इतर असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर एक मंगेशकर कुटुंबियांनी, खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांचं, खास करून त्या 2 मुलींचं दातृत्व मातृत्व 18व्या वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, ही माझी वैयक्तिक मागणी आहे। त्यामुळे निर्णयही तातडीनं होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि निर्णय होताना कुठलाही बायस 100% होणार नाही, कारण या ठिकाणी एका मातेचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टरची तर चुकी आहे आणि मी आजही म्हणते की ती हत्याच आहे, कारण का 5.5 तास ती बाई तिथे कळा देत होती, तिला ब्लिडिंग होत होतं, या सगळ्याचा प्रूफ आहे। तरी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तयारी करून तिला पाठवता, मग ही हत्याच आहे ना। इन्क्वायरी करून गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे कुणाच्याही विरोधात। मग माझ्याकडून चूक झाली तर ती माझ्यावर पण झाली, मला एक हिअरिंग द्या, तसं त्यांना एक हिअरिंग द्या। माझं अजिबात म्हणणं नाही, त्यांचीही बाजू ऐकून घ्या। माझं म्हणणं हा देश, हे सगळी इन्क्वायरी संविधानाच्या चौकटीतून झाली पाहिजे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आपल्या अंतर्गत अहवालात मृत पावलेल्या ईश्वरी आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी शिवाय सार्वजनिक केली। त्यावरून तक्रारीवरून महिला आयोगानं पुणे पोलीस आयुक्त आणि मेडिकल काउन्सिलला कारवाईच्या सूचना देत अहवाल मागवलाय। प्रदीप कापसे आणि रणजित जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे।